किती वाटतात हे तर तुम्हाला समजतं। आपल्या भारतामध्ये व्याजदर बघा 1989 ला 15% व्याजदर होतं स्टेट बँक ऑफ इंडियाचं, एसबीआयचं। 4.5 वर्ष स्टेट बँक त्यावेळेला पैसे डबल देत होते 1989 ला। आता त्यांची होती, आता तुमच्या ताब्यात आहे। मग तुम्ही तुमच्या असेटचे केअर टेकर आहे, जी आजोबाच्याकडून वडिलांच्याकडे आली, वडिलांच्याकडून तुमच्याकडे आली, तुमच्यानंतर तुमच्या मुलांच्याकडे जाणार आहे। आपण फक्त मधले केअर टेकर आहोत। 60-70 वर्ष तुम्हाला ते सांभाळायला मिळेल। मग त्याच्यात वाढ करून द्यायची पुढच्या पिढीला तर कमी करून द्यायची ही तुमच्या हातामध्ये। आज गुंठे पाटील आपण बघतो, गुंठे पाटील म्हणजे काय, एक गुंठा विकून, बरोबर ना, ऐकून आहे ना गुंठे पाटील, पण हा शब्द मराठी आहे म्हणून तुम्हाला सांगितला की बरोबर। मग आपण तुम्ही केअर टेकर आहे, तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, जग बदलतंय तसं आपल्याला बदलणं गरजेचं आहे। पुढचा काही वेळ फुल कॉन्सन्ट्रेशन नाही का, आपण नाही बदललो तर आपण आउटडेटेड होणार। आपले कडपे सरांनी आपलं आर्थिक नियोजन, आम्हाला तसं आर्थिक नियोजन म्हणजे पहिल्यांदा पोस्ट आणि म्हणजे बँक किंवा संस्था हेच माहीत होतं। आता 2 वर्षापूर्वी आम्हाला म्युच्युअल फंड किंवा एसआयपी माहीत झालं। जर हे आता हे नवीन मुलं लागले, हे आता जर हे आम्हाला ह्यापूर्वी जर कळालं असतं तर आम्ही भरपूर आता इन्व्हेस्टमेंट केली असती। तर तुमच्या पैशाचा फायदा भरपूर झाला आम्हाला, आम्ही भरपूर घेणार त्याचा फायदा म्हणजे तेवढं हे तुम्ही प्रशासन आम्हाला एवढा वेळ दिला, तुमचा वेळ किंमती आहे, तुमचं म्हणजे लेक्चर ऐकायला भरपूर किंमत मोजावी लागते। पण तुम्ही त्याबद्दल आम्ही सर्वांच्या तुमचे आभार।